Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय सेट्स प्रॅक्टिस सेट 1.4 चा क्वेश्चन नंबर 2. पहा काय दिलेला आहे. In a hostel there are 125 students out of which 80 drinks tea, 60 drink coffee and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea and coffee. तर पहिले आपण गिव्हन काय काय दिलं आहे ते लिहून घेऊया. तर सगळ्यात पहिले लेट यू बी युनिव्हर्सल सेट. म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे की इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. तर युनिव्हर्सल सेट काय होणार, हा झाला 125. आता ते काय म्हणतात, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. तर स्टुडंट्स हू ड्रिंक टी किती नंबर आहे, हे झाले 80. हे आपण 80 लिहिणार. आता ते म्हणतात 60 ड्रिंक कॉफी. तर स्टुडंट्स ड्रिंक कॉफी किती नंबर झाले, 60. हे 60 झाले. आता ते म्हणतात 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. म्हणजे काय झालं की दोनही घेणारे किती स्टुडंट्स आहे, 20. आता आपण ह्याच्यावरून समजून घेऊया. युनिव्हर्सल सेटमध्ये 125 आहेत, बरोबर. आता नंबर ऑफ सेट ए मध्ये किती आहे, हे 80 दिलेले आहे. नंबर ऑफ सेट बी किती आहे, हे 60 तुम्हाला दिलेले आहे. आणि नंबर ऑफ जे इंटरसेक्शन आहे हे इथे आपले आहे 20. आता पहा मुलांनो, क्वेश्चन काय विचारला आहे, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी अँड कॉफी. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे की जे टी आणि कॉफी घेत नाही ते काढायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जे घेतात म्हणजे ए आणि बीचा जो युनियन आहे तो आपल्याला पहिले काढावा लागेल. आणि तो युनिव्हर्समधून जेव्हा आपण मायनस करू युनियन, तेव्हा आपल्याला मिळेल की तितके स्टुडंट्स टी आणि कॉफी घेत नाही. चला तर मग सॉल्व करूया. पहा मुलांनो, या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ए युनियन बी काढायचं आहे. तर आपण काय करणार, जे इंटरसेक्ट आहे ते आपल्याला इथे मायनसमध्ये घ्यायचं आहे, तर आपण सॉल्व करू शकू. चला तर मग फॉर्म्युला लिहून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला युनियन काढायचं असेल तर सेट नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस आपल्याला नंबर ऑफ सेट ए इंटरसेक्ट बी असं घ्यावं लागेल. चला तर व्हॅल्यू पुटअप करूया. नंबर ऑफ सेट ए किती आहे, 80 आहेत, प्लस नंबर ऑफ सेट बी किती आहे, हे 60 आहेत. आणि मायनस काय करणार आपण, इंटरसेक्शन, म्हणजे इथे मायनस होणार 20. तर आता सॉल्व करूया. तर हे होत आहे 140 मायनस 20. हे किती झाले आपले 120 झाले आहेत. ठीक आहे. आता 120 काय आहे, आपल्याला युनियन भेटला आहे, म्हणजे ए युनियन बी. म्हणजे हा पूर्ण आपल्याला जे स्टुडंट्स टी आणि कॉफी घेतात त्यांचं युनियन आपल्याला भेटलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे की जे टी आणि कॉफी घेत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला युनिव्हर्समधून हे युनियन मायनस करावं लागेल ना. चला तर मग करूया. तर अशा स्टुडंट्सला आपण ए युनियन बी डॅश म्हणू शकतो की जे घेत नाही आहेत. मग आता आपण काय करणार, युनिव्हर्समधून त्यांना हा जो आहे ए युनियन बी त्याचा सेट मायनस करणार. तर काय आपण घेऊ शकतो, इथे युनिव्हर्समध्ये 125 आहेत आणि मायनस आपल्याला करायचं आहे 120. म्हणजे किती आले, इथे आले 5. तर 5 स्टुडंट्स जे आहेत ते टी आणि कॉफी दोनही घेत नाहीत. अशा प्रकारे आपण वर्डमध्ये ॲन्सर लिहिणार आहोत मुलांनो. वर्ड प्रॉब्लेमचा ॲन्सर वर्डमध्ये लिहायला विसरायचं नाही. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.